नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची रणधुमाळी आता अत्यंत शिगेला पोहोचलेली आहे। काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय सतेज पाटील प्रचाराचा दौरा करतायत। ते आता राधानगरी तालुक्यामध्ये आहेत। आपण त्याच्याशी संवाद साधतोय। साहेब, एकंदरीत जर बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामध्ये आता युत्यांचा खेळ झाला आहे आणि आघाड्यांची भेळ झालेली आहे। अशावेळी राधानगरीचा जर विचार केला तर अनेक ठिकाणी बाहेरच्या उमेदवारांना ऐत्यावेळी संधी दिलेली आहे। काँग्रेसचे निष्ठावंत जे आहेत ते यासोबत राहतील काय? नाही, मला वाटतं काँग्रेसनं निष्ठावंतांना उलट संधी दिलेली आहे। पूर्वीपासून 30-40 वर्ष जे काँग्रेसची विचारधारा धरून काम करत होते त्यांनाच आपण उमेदवारी दिलेला आहे आणि सगळे पक्ष वेगवेगळे लढत आहेत, चांगली गोष्ट आहे। किमान प्रत्येक पक्षाला त्यांचा जनाधार कळेल आणि कुणाचं किती बळ आहे यातून निश्चितपणे पक्षीय बळ हे या निमित्तानं सिद्ध होईल आणि चांगली गोष्ट आहे। मला वाटतं वेगवेगळ्या लढले पाहिजेत। हेच जर महापालिकेला लढले असते तर बरं झालं असतं। साधारणतः प्रचार दौऱ्या निमित्तानं आपण जिल्हावर फिरताय, कसा प्रतिसाद वाटतो यावेळी? काँग्रेसचं कसं वातावरण? नाही, भाजप शिवसेनेची जी सत्ता आहे ती शेतकऱ्यांच्या विरोधातली आहे, महिलांच्या विरोधातली आहे, रोजगार देणारी नाही आहे, हे साधारणपणे लोकांना माहीत झालेलं आहे आणि म्हणून आज लोकांना एक लक्षात आलेलं आहे की या राज्यामध्ये विरोधी पक्ष कोण, तर तो काँग्रेस विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष म्हणून सरकारला जाब विचारण्याची ताकद या राज्यामध्ये कुठल्या पक्षात असेल तर फक्त ती काँग्रेसमध्ये। अच्छा, साधारण जर बघितलं तर आघाड्यांची बिघाडी असेल किंवा युत्यांचा खेळ असेल, यावेळी काँग्रेसला समर्थन एक पक्ष म्हणून मतदार देतील असं वाटतं? नाही, 100% देणार। कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा मानणारा जिल्हा आहे आणि आम्ही आता स्वतंत्रपणे लढून शेवटी प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवायची संधी या निमित्तानं मिळते आणि आम्हाला महापालिकेमध्ये 74 जागा उभा करून आम्हाला ती संधी मिळाली। तशी आता इथंसुद्धा आम्ही संधी घेतो आहे। कुठेतरी पक्ष संपला असं वातावरण होत होतं, परंतु आत्ताच्या घडीला काँग्रेसकडे पक्ष संपला असं वातावरण कधी झालं नव्हतं। काँग्रेसचा जनाधार आहे, ठीक आहे। 5% 4%नं निवडणूक जिंकली म्हणजे अर्थ होत नाही। 45 आणि 50% अशी मतं पडतात म्हणजे आज या जिल्ह्यामध्ये महायुतीला 13.5 लाख मतं पडली, आम्हाला 10.5 लाख पडलीत विधानसभेला। त्यामुळं काँग्रेस संपली वगैरे हे वाक्यच चुकीचं आहे। काँग्रेस जिवंत आहे आणि ते ताकदीनं या भाजप शिवसेनेला पुरून होईल। ह्या निवडणुकीनंतर फक्त शेवटचा प्रश्न आहे, निवडणुकीनंतर आघाडी होतील काय किंवा युतीमध्ये रूपांतर होऊन सत्ता येईल की एखाद्या पक्षाची सत्ता येईल असं काय अंदाज आहे? नाही, आमचं स्पष्ट बहुमत काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना आमच्याबरोबर काही ठिकाणी आहे, आमच्या तिघांचं मिळून स्पष्ट बहुमत मिळेल। धन्यवाद साहेब। एकंदरीत या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्याशी आपण बोललो। एकंदरीत काँग्रेसला एक चांगला जनाधार आहे आणि काँग्रेस पक्ष कधीही न संपणार असा पक्ष आहे आणि खरोखर या उमेदवारांना चांगलं मताधिक्य मिळेल आणि आपली सत्ता येईल असा आत्मविश्वास त्यांनी दाखवला आहे। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।